डॉक्टर, मला दात नाही येत, खाता तर बिलकुल येत नाही, पण हसताही येत नाही. त्याचप्रमाणे चार माणसात जायचं म्हटलं की तोंड लपून जावं लागतं, सारखं मास्क लावावं लागतं. काय करू? कवडी केली होती पण ती सारखी पडते, चिकट खाता येत नाही, कडक खाता येत नाही, सारखी तिला स्वच्छ करावी लागते. रोज तोच कार्यक्रम, ती काढायची, स्वच्छ करायची. पडली एवना तर ती परत तुटेल याची भीती. कुठे जर मी माझ्या नातेवाईकांकडे गेलो तर ती कवळी काढायची कशी? चार माणसांमध्ये मुलं बाळा असतात, कुणी लेडीज असतात, त्यांच्यासमोर ती कवळी काढायची. मला खूप वाईट वाटतो. अशा प्रकारचे प्रश्न घेऊन अनेक पेशंट आमच्याकडे येतात. तर नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर कुणाल कोल्हे, डॉक्टर कोल्हे डेंटल क्लिनिक विमाननगर येथून आपल्याला आज या प्रश्नासंदर्भात आणि या प्रकारचे पेशंट आपल्या जवळपास पण असतील याच्या संदर्भात आपण एक चर्चा करणार आहोत. अशाच प्रकारची समस्या घेऊन आमच्याकडे एक पेशंट आले. त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या तोंडामध्ये एकही दात नव्हता. बरेच वर्ष, साधारण 4 ते 5 वर्ष झालते, बाबा बिना दाताचेच होते. त्यांना काहीच खाता येत नव्हतं, किंवा जे काय खायचे ते मिक्सर मधून बारीक करून खायचं किंवा पेस्ट करून खायचे. आवडीचे पदार्थ खाता येत नव्हते. त्यामुळे आणि जे खायचे ते न चावता खाल्ल्यामुळे थोडीफार शुगर पण वाढायची. ते बऱ्याच ठिकाणी फिरले, पण त्यांना असं सांगण्यात आलं की त्यांना हाडाची कमतरता आहे, त्याच्यामुळे त्यांना स्क्रू करता येत नाही. कवळी तर त्यांना बिलकुल करायची नव्हती, कारण त्यांच्या नातेवाईकांमध्ये अनुभव कवळीचे खूप वाईट होते आणि त्यांना त्या कवळीची एक प्रकारची किळस यायची. त्याच्यामुळे ते म्हणले की मला कवळी बिलकुल नको, करायची तर फिक्स करायची. 2-3 ठिकाणावरून त्यांना इम्प्लांटसाठी नकार आल्यावर त्यांनी आशाच सोडली होती. पण ते आमच्याकडे आले. आम्ही त्यांचं काय केलं, पहिल्यांदा एक इंट्राओरल चेकअप केलं की काय परिस्थिती आहे. वरवर पाहत असं दिसलं की हिरडी आहे, बोन पण आहे. आणि त्यानंतर मग आम्ही त्यांना एक्सरे साठी पाठवलं. एक्सरे केल्यावर लक्षात आलं की खरंच त्यांना हाडाची कमतरता आहे आणि जे रेग्युलर जे कन्व्हेन्शनल इम्प्लांट्स असतात ते आपण त्याच्यात करू शकत नाही. तर मग आम्ही निर्णय घेतला की आपण यांना बेझल इम्प्लांट देऊ शकतो. बरं, त्या काकांचा अजून एक समस्या अशी होती की ते इम्प्लांट किंवा कोणती सर्जरी केल्यावर खूप दिवस थांबू शकत नाही. त्यांना 3 ते 4 दिवसातच दात पाहिजे होते, कारण की ते आलते पुण्याच्या बाहेरून त्यांच्या मुलाकडे. तर त्यांचं म्हणणं होतं की मला लगेच 3-4 दिवसात करून द्या, माझं त्यानंतर मला खाता आला पाहिजे. म्हणलं ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे पेशंट आले. आम्ही त्यांचं एक्सरे अनालिसिस केलं, त्यांना सगळा प्लॅन समजून सांगितला, खर्च किती येईल ते सांगितलं, कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट करणार आहोत, काय काय त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, आपली बॉडी कुठे रिजेक्ट करू शकते, त्यांना काय खाता येणार आहे, काय खाता येणार नाहीये, त्याचप्रमाणे त्या इम्प्लांटची आणि इम्प्लांट्सवर बसवलेल्या दातांची काळजी कशी घ्यायची हे सगळं आधी समजून सांगितलं. त्यांची सर्व संमती घेतली. त्यानंतर त्यांना त्यांचे जे फॅमिली फिजिशियन्स आहेत तिथले पाठवून आम्ही त्यांची संमती घेतली की यांच्यावर आम्ही सर्जरी करू शकतो. त्यांची संमती झाल्यानंतर आम्ही त्यांची सर्जरीचा दिवस ठरवला. तर पहिल्या दिवशी आपण त्यांना सर्व स्क्रू बसवले. एकूण त्यांना 18 स्क्रू बसवण्यात आले. वरच्या जबड्यामध्ये 10 आणि खालच्या जबड्यामध्ये 8 असे 18 स्क्रू बसवले. त्यानंतर त्या स्क्रूचं माप घेण्यात आलं. एक विशिष्ट मटेरियल वापरून त्याचे माप घेण्यात आले. उंचीचं एक साधारणतः माप घेण्यात आलं. हे झाली पहिल्या दिवशीची प्रोसिजर. याला साधारण 2 ते 3 तास लागले. सगळी जी प्रोसिजर आहे ती लोकल ॲनेस्थेशियामध्ये झाली. लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे काय की आपल्या जबड्याचा फक्त एवढाच भाग जो आहे तोच बधीर करण्यात येतो. बाकी सगळ्या गोष्टी पेशंटला कळतात, सगळं समजतं, पण त्रास बिलकुल होत नाही. ज्याप्रमाणे दात काढताना जे इंजेक्शन दिलं जातं तेवढंच इंजेक्शन आपण दिलं आणि ही पूर्ण सर्जरी आली 2 ते 3 तासात. त्यानंतर हे जे माप आहे ते आम्ही आमच्या लॅबला पाठवलं. ती जी लॅब आहे ती स्पेशली इम्प्लांट साठीच आहे आणि तिथे फक्त इम्प्लांटचे काम होतात. अशा ठिकाणी ते पाठवलं. लॅबवाल्यांनी त्यावर काय केलं की एक मेटल फ्रेमवर्क तयार केलं, त्याला व्यवस्थित फिनिश पॉलिश केलं आणि ते आम्हाला दुसऱ्या दिवशी पाठवलं. दुसऱ्या दिवशी ते मेटल फ्रेमवर्क आमच्याकडे ज्यावेळेस आलं त्यावेळेस काही इम्प्लांटच्या उंची आम्हाला कमी करावं लागत होतं. काही इम्प्लांट थोडे तिरके होते तर त्यांचा बाहेरचा भाग कमी करणं होतं. ते सगळं कमी झाल्यावर हे मेटल फ्रेमवर्कची आम्ही त्या इम्प्लांट्सवर फिटिंग केली. त्यानंतर एक प्रॉपर उंचीचं माप त्याच्यात घेण्यात आलं. हे सर्व झालं की ते मेटल फ्रेमवर्क परत आम्ही काढून घेतलं आणि बाजूला ठेवलं. त्यानंतर या पेशंटसाठी जे दात बनवायचे आहेत त्याचा कलर, आकार हे आम्ही ठरवण्यात आलं की यांना कोणत्या आकाराचे दात द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये स्क्वेरिशपणा पाहिजे, गोलाकारपणा पाहिजे, थोडा तिरकासपणा पाहिजे. हे त्याचप्रमाणे त्यांचे जे जुने काही फोटो होते त्याप्रमाणे ठरवलं. त्याचप्रमाणे त्यांना कोणता कलर दातांचा सूट होईल
म्हणजे असंही नको व्हायला की लांबणच ते दिसायला पाहिजे की दात बसवलेत. आपल्याला थोडंसं आपल्या शरीराला आणि चेहऱ्याला मॅच होईल असा कलर चॉईस करण्यात आला. आणि ह्या सर्व गोष्टी, ही सर्व माहिती आणि ते मेटल फ्रेमवर्क ते परत लॅबला पाठवलं. मग लॅबवाल्यांनी त्यावर काय केलं की वरती दाताचं जे आवरण आहे सिरॅमिक आणि ॲक्रिलिक कोटिंग ते सर्व बनवलं. याला साधारण त्यांनी 1 ते 2 दिवस घेतले आणि त्यानंतर ते फ्रेमवर्क आमच्याकडे पाठवलं. ते आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ते चेक केलं, त्याला कुठल्याही प्रकारचे ते टोचू शकेल अशी काही भाग आहे का. जर तो असेल तर तिथेच चेक करणे किंवा तो क्लिअर करून घेणे. ते सगळ्या साईडने पॉलिश आहे का नाही हे चेक केलं गेलं. त्यानंतर आम्ही पेशंटला बोलवलं. हे मेटल फ्रेमवर्क आधी त्यांना दाखवलं आम्ही की ह्या प्रकारचे आपले दात बनून आलेले आहेत. नंतर तेच जे दात बनलेले आहेत ते टेम्पररीली आम्ही पेशंटला लावले. ते लावल्यानंतर त्यांना व्यवस्थित बोलता येते का ते पाहिलं, ते दिसतंय का ते पाहिलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आम्ही त्यांना एक बिस्किट खायला लावलं. म्हणजे दात फिक्स न करता त्यांना बिस्किट व्यवस्थित प्रकारे खाता आल्याची खात्री झाल्यानंतरच आम्ही ते दात फिक्स करण्यासाठी काढले. म्हणजे याच्यात होतं काय की पेशंट व्यवस्थित बोलू शकतो, खाऊ शकतो आणि ते दात पण व्यवस्थित दिसतात. हे कन्फर्म झाल्यावरच आम्ही ते जे दात आहेत लॅबमधून बनून आले ते सिमेंटने फिक्स केले. आता तुम्ही पाहू शकता की पेशंटने बिस्किट तर खाल्लंय, व्यवस्थित त्याला खाताही आलंय आणि पुढच्याच व्हिडिओमध्ये पाहताल की तो व्यवस्थित बोलतोय आणि आनंदी पण आहे. तर ह्याच ज्या समस्या आहेत त्यांची जी आवश्यकता होती ती पूर्ण झालेली. तर अशाच प्रकारचं जर आपल्या जवळपास जर कोणी असेल का ज्यांना दात नाहीयेत किंवा दात हलतायत किंवा जी लोक कवळी वापरतायत पण आता कवळी वापरून कंटाळा आलेला आहे, तर अशा लोकांना प्लीज आमचा नंबर तुम्ही रेफर करा. आम्ही त्यांच्यासाठी निश्चित काहीतरी वेगळं करू शकतो. धन्यवाद.